हे अमरावती शहर पोलिसांना मिळवून देणे आणि मार्वल बेस कंपनीच्या माध्यमातून जे गृह खात्याची मार्वल कंपनी आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी परवाच आयटी सेक्रेटरी वीरेंद्र सिंगजी यांची माझी चर्चा झाली, आमच्या मनीषा महेश्वरजी एसडीएस यांच्यासोबत चर्चा झाली आणि पुढच्या आठवड्यात माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे बैठक लावून आम्ही सर्व आमदार त्या ठिकाणी अमरावती शहराला सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करून या शहराला अधिक सुरक्षित करणे आणि अमरावती ग्रामीणचे सर्व त्या ठिकाणी अप्राय नाके जे आहे महत्वाचे शहर आहे ते सुद्धा या ठिकाणी सीसीटीव्ही सर्व्हिलन्समध्ये आणणे, नगरपालिकेचे शहर सुद्धा सीसीटीव्ही सर्व्हिलन्समध्ये आणणे, त्यामुळे गुन्हेगार गुन्हा करून पळाला सुद्धा तरी त्या नगरपालिकेच्या भागामध्ये त्या हायवेवर तिथे जाऊन त्या गुन्हेगाराला जेरबंद करता येईल अशी या ठिकाणी व्यवस्था करण्याची योजना राज्य शासन करते आहे। या व्यवस्थेमुळे पोलीस दलाला अजून मजबूतीकरण मिळेल, अजून त्या ठिकाणी मजबूती मिळेल। ओलाची आम्ही सर्व करणार आहे, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करणार, यावरची 10 कोटीचे आधुनिक शस्त्र आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला विकसित करण्याकरता आम्ही मदत करणार। फक्त माझी विनंती आहे की माझा आपला वरिष्ठ पोलीस अधिकारी किंवा खालच्या पोलीस अधिकाऱ्यावर काही त्या ठिकाणी शंका करण्याचा उद्देश नाही आहे, पण मला काही वेळा असा भास होतो की काही चौकामध्ये खुल्या ड्रग्स, खुल्या त्या ठिकाणी सट्टा जुवा मटका सुरू असतो। रात्री उशिरापर्यंत अमरावती शहर सुरू असतं। रात्री रस्त्याने खूप त्या ठिकाणी काही समाजकंटक रात्रभर बुलेट घेऊन रात्रभर गाड्या घेऊन फिरत असतात। एक लिमिटच्या बाहेर शहराला त्या ठिकाणी सुरू ठेवणे, रात्री अवैध धंदे करणाऱ्या लोकांना रस्त्यावर न फिरू देणे, त्या ठिकाणी शहराला एक व्यवस्थित वेळी एक वळण लावणे, जरी आपल्या शहराचा काय किती वेळ बार चालला पाहिजे, किती वेळ दारूचं दुकान चालला पाहिजे, किती वेळ त्या ठिकाणी याचाही एक वेगळा बंधन तयार करणे, जरी सरकारचा या ठिकाणी वेळ ठरला असेल तरी अमरावती शहराच्या दृष्टीने अमरावती शहराची पार्श्वभूमी लक्षात घेता, या ठिकाणी जनतेची मागणी लक्षात घेता आपल्याला काही या ठिकाणी बाबी पुन्हा कराव्या लागतील। पोलीस सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपला सरकार हा त्या ठिकाणी पारदर्शी आणि लोकाभिमुख भूमिकेमध्ये आहे। आपल्याला माझी विनंती आहे की अमरावती शहरामध्ये काही अवैध व्यवसाय चालू असतील, अवैध धंदे सुरू असतील, सट्टा मटका जुवा चालू असेल, रस्त्यावर त्या ठिकाणी आमच्या मुली जाताना कोणी या ठिकाणी त्यांना चिठी करत असेल, कोणी या ठिकाणी काउंटिंग करत असेल, आपल्या कॉलेजच्या ठिकाणी त्या ठिकाणी काही मोठ्या प्रमाणावर बाहेर मुलं राहून त्या ठिकाणच्या मुलींना या ठिकाणी कोणत्या पद्धतीने हिणावत असतील तर असे सर्व स्पॉट आयडेंटिफाय केले पाहिजे, सर्व सेन्सिटिव्ह स्पॉटची यादी तयार केली पाहिजे, पोलीस मित्र बनवले पाहिजे। समाजामध्ये असा एक वर्ग आहे जो पोलिसांना मदत करायला तयार आहे। गोरक्षा मध्ये काम करणारे चांगले कार्यकर्ते आहेत जे काही सर्वच काही वाईट नाही, पण यांचा मदत घेतला पाहिजे, गोहत्या होऊ नये याकरता पोलिसांनी थोडा काम केलं पाहिजे। या ठिकाणी विशाल आनंदी आणि एसपी ओलाजींनी एक टीम तयार केली तर बाहेरून जे एमपीवरनं इकडनं तिकडनं जे काही गौ माता इकडे येत आहेत, इकडून अकोल्याकडे मुक्तिजापूरकडे जात आहेत, ते हायवेवर जरा चेकबंदी वाढवली पाहिजे आणि गोहत्या होऊ नये, गोरक्षा व्हावी याकरता आपण सर्वांनी काम केलं पाहिजे। थोडा शहराला अजून जास्त या ठिकाणी पोलीस सर्व्हिलन्स केला पाहिजे, गस्त वाढवला पाहिजे, एका लिमिटच्या बाहेर पोलीस शहर सुरू राहू नये। रस्त्यावर रात्री बेरात्री जे मोटरसायकल घेऊन रात्री बेरात्री या शहरामध्ये भुजंड माजवतात त्यांना जरा जेरबंद केला पाहिजे असा पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्याला माझी विनंती आहे। कारण प्रत्येक गोष्ट सीपी आणि आयटी पाहत नाही, आपापल्या झोनमध्ये आपापल्या एरियामध्ये आपापल्या पोलीस स्टेशनमध्ये सर्व पोलीस निरीक्षकांनी हे काम केलं पाहिजे। पोलीस निरीक्षकांना माझी विनंती आहे की आपल्या नावाने काही लोक हप्तेगिरी करत असतील, खाली त्या ठिकाणी काही गडबड चालू असेल, त्या ठिकाणी मी कोणावर आक्षेप घेणार नाही,